तुमची शेतजमीन मोजली, पण नक्की कोणते कागदपत्र तपासायचे हे तुम्हाला माहीत आहे का? एका चुकीच्या कागदामुळे जमिनीचा व्यवहार कसा अडून राहू शकतो हे टाळायचंय. आजच्या भागात आपण जमिनीच्या मोजणीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अभिलेख म्हणजे रेकॉर्ड्स ओळखायला शिकणार आहोत. इंग्रजांच्या काळातील रिव्हिजन सेटलमेंटपासून ते पुनर्मोजणी आणि एकत्रीकरण योजनेपर्यंतचा प्रवास आपण समजून घेऊ. टिप्पण बुक, आकारबंद, गुणाकार बुक आणि कमी जास्त पत्रक यांसारखे शब्द पुन्हा कधीच तुम्हाला अनोळखी वाटणार नाहीत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. जमिनीच्या कागदांवर वेगवेगळे शब्द दिसतात. कुठे सर्वे नंबर, कुठे मोजणी क्रमांक, तर कुठे गट नंबर. हे सगळं एकाच जमिनीसाठी असू शकतं का? आणि या वेगवेगळ्या मोजणी योजनांमध्ये नेमका फरक काय आहे? हाच तर सगळ्या गोंधळाचं मूळ स्रोत आहे. आणि गंमत म्हणजे हे तिन्ही शब्द एकाच जमिनीच्या इतिहासाचा भाग असू शकतात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला काळात थोडं मागे जावं लागेल. सगळ्यात आधी इंग्रजांच्या काळात, म्हणजे साधारणपणे 1910 ते 1920 दरम्यान झाली रिव्हिजन सेटलमेंट योजना. अच्छा, म्हणजे ही मूळ मोजणी झाली. हो, ही जमिनीच्या मोजणीची पायाभरणी होती. यात जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला एक ओळख दिली गेली, ज्याला आपण सर्वे नंबर म्हणतो. त्यातूनच मूळ नकाशे आणि आकारबंद म्हणजे जमिनीचा महसूल ठरवणारे पत्रक तयार झाले. म्हणजे ही झाली मूळ ओळख. मग पुनर्मोजणी आणि एकत्रीकरण योजना का आणल्या गेल्या? काहीतरी गरज लागली असणार. बरोबर. स्वातंत्र्यानंतर सुमारे 1975 ते 1995च्या काळात सरकारने पुनर्मोजणी योजना आणली. यामागचा उद्देश होता की प्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतकऱ्याने दाखवलेल्या वहिवाटीप्रमाणे जमिनीची पुन्हा मोजणी करावी. यात जमिनीला मोजणी क्रमांक दिला गेला. एक मिनिट, म्हणजे शेतकऱ्याने जे दाखवलं ते मोजलं? हो, पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. पुनर्मोजणीत फक्त जागेवरील ताबा तपासला गेला. म्हणजे मालकी हक्क नाही तपासला? नाही, मालकी हक्क किंवा सरकारी सारा नव्याने तपासला गेला नाही. जुन्या रेकॉर्डवरूनच नावं पुढे चालू ठेवली. अच्छा. आणि एकत्रीकरण योजना, नावावरून तर वाटतंय की काहीतरी एकत्र आणलं गेलं असेल. अगदी बरोबर. शेतकऱ्यांची जमीन अनेकदा तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेली असते. इथे थोडी, तिथे थोडी. हे तुकडे एकत्र करून शेती सुलभ व्हावी यासाठी एकत्रीकरण योजना आली. यात जमिनीच्या तुकड्यांना गट नंबर दिला जातो. अरे वा, पण मग यात गोंधळ कुठे होतो? खरी गंमत तर इथेच आहे. एकाच तालुक्यात काही गावांमध्ये फक्त जुनी रिव्हिजन सेटलमेंट आहे, काहींमध्ये पुनर्मोजणी झाली आहे आणि काहींमध्ये एकत्रीकरण. त्यामुळेच कागदपत्र तपासताना आधी आपल्या गावात कोणती योजना लागू झाली होती हे तपासणं अत्यावश्यक आहे, नाहीतर मग गडबड होते. भारीच. तुमच्या गावात कोणती योजना लागू आहे हे तुम्ही कधी तपासलं आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपलं महसूल शाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे, म्हणजे नकाशावरून आपल्याला योजनेचा प्रकार कळतो, पण नकाशा बनण्याआधीची जी मूळ मोजणी असते त्याचं रेकॉर्ड कुठे सापडतं? इथेच टिप्पण बुकचा विषय येतो का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला. टिप्पण हे मोजणीचा आत्मा आहे. आत्मा? हो. तो कोणत्याही सर्वे नंबरचा मूळ पण अप्रमाणित म्हणजे नॉन स्केल नकाशा असतो. म्हणजे तो प्रमाणात काढलेला नसतो, पण त्यात मोजणीची सगळी माहिती असते. सर्वे नंबरच्या सीमा, त्यावर टाकलेले लंब, साखळीने मोजलेली मापं, शेजारचे सर्वे नंबर आणि जागेवरच्या खुणा. खुणा म्हणजे कशा प्रकारच्या? जसं की विहीर, एखादं मोठं झाड किंवा ओढा, या सगळ्याचं वर्णन त्यात असतं. यातील त्रिकोण आणि चौकोनांना खुला म्हणतात, ज्यावरून अचूक क्षेत्रफळ काढता येतं. अच्छा. आणि त्यात कच्चे टिप्पण आणि पक्के टिप्पण असे दोन प्रकार का असतात? म्हणजे एक कच्चं काम आणि एक पक्कं काम, असं काही आहे का? हा, तसंच कैसा. कच्चे टिप्पण म्हणजे सर्वेक्षक जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर मोजणी करतो तेव्हा जागेवर काढलेलं एक कच्चं रेखाचित्र. यात साखळी आणि आणे या जुन्या परिमाणातली मोजमापं असतात. ही मोजणीची मूळ नोंद आहे. आणि पक्की टिप्पण? मोजणी पूर्ण झाल्यावर कार्यालयात त्या कच्च्या रेखाचित्रावरून एक सुबक प्रमाणात म्हणजे 2 स्केल अंतिम नकाशा काढला जातो. त्याला पक्के टिप्पण म्हणतात. यात अंतिम नंबर आणि मालकाचं नाव असतं.
पण कच्च्या टिपणासारखी सविस्तर मोजमापन असतात. म्हणजे वादाच्या वेळी ते कच्चं टिप्पण जास्त महत्वाचं ठरू शकतं. अगदी, कारण त्यात मूळ मोजमापं लिहिलेली असतात. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो, जुनी टिप्पण पुस्तकंही मोडी लिपीमध्ये आहेत, त्यामुळे ती वाचायला आणि समजायला अनेकदा तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आता नकाशांकडे वळूया. आपल्या एका प्रेक्षकाने कमेंट केली होती की माझ्या गावात पुनर्मोजणी झाली, पण जुने आणि नवे नकाशे यात फरक दिसतोय. तर हे रिव्हिजन, पुनर्मोजणी आणि एकत्रीकरण योजनेचे नकाशे ओळखायचे कसे? काही सोपी खूण आहे का? हो, अगदी सोपी खूण आहे. नकाशा हातात घेतल्यावर त्यातल्या जमिनीच्या तुकड्याला दिलेला नंबर पाहायचा. जर सर्वे नंबर किंवा नागपूर विभागात खसरा क्रमांक लिहिला असेल तर तो जुन्या रिव्हिजन सेटलमेंटचा नकाशा आहे. बरं. जर मोजणी क्रमांक असेल तर तो पुनर्मोजणी योजनेचा नकाशा आहे. आणि गट नंबर असेल तर? आणि जर गट नंबर लिहिलेला असेल तर तो एकत्रीकरण योजनेचा नकाशा आहे. यातही एकत्रीकरणात 9-1 म्हणजे एकत्रीकरणापूर्वीचा आणि 9-2 म्हणजे एकत्रीकरणानंतरचा नकाशा असे 2 प्रकार असतात. ओळखण्यात कधीच चूक होणार नाही. आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. बहुतेक लोक गाव नकाशा हाच अंतिम पुरावा मानतात. पण पीटी शीट आणि ट्रॅव्हर्स पत्रक यांसारखे कागदही महत्वाचे असतात का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि माझ्या अनुभवातून सांगतो, याच गैरसमजामुळे अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात. गाव नकाशा महत्वाचा आहे, पण तो अंतिम नाही. खरी गुपितं या लहान वाटणाऱ्या कागदांमध्येच जडलेली असतात. जसं की पीटी शीट म्हणजे प्लेन टेबल शीट. पुनर्मोजणीच्या वेळी शेतकऱ्याने दाखवलेल्या वहिवाटीनुसार जागेवर तयार केलेला हा तपशीलवार नकाशा असतो. हा नकाशा म्हणजे त्यावेळच्या प्रत्यक्ष ताब्याचा एक प्रकारे फोटोच आहे. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की पीटी शीट वहिवाटीनुसार तयार होते. म्हणजे जर तेव्हा माझ्या शेजाऱ्याने माझ्या बांधावर अतिक्रमण करून ती जागा स्वतःच्या वहिवाटीत दाखवली असेल तर चुकीची नोंद होऊ शकते का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच पीटी शीट इतकी महत्वाची आहे. ती त्यावेळच्या ताब्याची स्थिती दाखवते, मग ती बरोबर असो वा चूक. आणि ट्रॅव्हर्स पत्रक तर मोजणीचा पायाच आहे. पाया? हो. प्रत्यक्ष मोजणी सुरू करण्यापूर्वी सीमा निश्चित करणे, दगडांमधले कोन मोजणे, गणित करणे, ह्या सगळ्या कामाची नोंद त्यात असते. अनेकदा गाव नकाशातल्या चुका ह्या ट्रॅव्हर्स पत्रकाच्या आधारेच दुरुस्त करता येतात. म्हणजे आपण जमिनीच्या मोजमापाबद्दल आणि नकाशांबद्दल बोललो, पण जमिनीच्या महसुलाचं काय, सरकारी कराचं? त्यासाठी आकारबंध नावाचं कागदपत्र महत्वाचं असतं असं ऐकलंय. ते नक्की काय आहे? आकारबंध म्हणजे महसुली लेखांचा आरंभ. त्याला गाव नमुना 1 किंवा शेतवार पत्रक असंही म्हणतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 102 नुसार हा तयार केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या जमिनीचा सरकारी रेकॉर्डमधला आर्थिक तपशील आहे. आर्थिक तपशील म्हणजे यात तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, तिचे एकूण क्षेत्रफळ, त्यापैकी लागवडीखाली किती म्हणजे जिरायत, बागायत आणि पडीक किती म्हणजे पोटखराब, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावर सरकार किती महसूल लावते ते. बरोबर. अगदी बरोबर. त्यावर सरकार किती महसूल म्हणजेच आकार लावते याची नोंद असते. मग हे तपासताना सामान्य माणसांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याची एखादी सोपी चेकलिस्ट सांगाल का? नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया की आकारबंध कसा तपासावा. पहिली पायरी, तुमचा सर्वे किंवा गट नंबर शोधा आणि त्यापुढील नोंद तपासा. दुसरी पायरी, क्षेत्राचा प्रकार बघा. तुमच्या जमिनीचं जिरायत, बागायत आणि पोटखराब असं जे वर्गीकरण दिलं ते बरोबर आहे का ते तपासा. अनेकदा लागवडीखालील जमीन पोटखराब दाखवली जाते आणि त्याचा फटका बसतो. अच्छा. तिसरी पायरी, आकारणी तपासा. तुमच्या जमिनीवर लावलेला सरकारी सारा योग्य आहे का हे बघा. आणि चौथी, शेवटची पायरी, एकूण गोषवारा वाचा. आकारबंधाच्या शेवटच्या पानावर गावठाण, रस्ते, नाले याखाली किती क्षेत्र आहे याची एकूण बेरीज दिलेली असते. ती तपासणंही महत्त्वाचं आहे. वा, ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. हो. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो, प्रत्येक मोजणी योजनेनंतर म्हणजे रिव्हिजन, पुनर्मोजणी किंवा एकत्रीकरण यानंतर नवीन आकारबंध तयार केला जातो. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचा आकारबंध तपासणार का? आम्हाला नक्की कळवा. आता पुढचा प्रश्न. जेव्हा जमिनीचे हिस्से होतात तेव्हा गुणाकार बोक आणि आकारफोड पत्रक ही 2 कागदपत्र तयार करतात. नावात काय आहे असं म्हणतात, पण इथे तर नावांमध्येच बराच अर्थ दडलेला दिसतोय. यातला फरक काय?
इथे नावातच सगळं आहे. गुणाकार बुक, ज्याला हिस्सा फॉर्म नंबर 4 असेही म्हणतात, ते एका सर्वे नंबरचे हिस्से पडतात तेव्हा तयार होतं. यात जुना सर्वे नंबर आणि त्यातून तयार झालेले नवीन पोटहिस्से यांची नोंद असते. पण खरी मेघ दुसरीकडेच आहे. गुणाकार बुक हा केवळ कागद नाही, तो त्यावेळच्या हिस्सेदारांमधला एक अलिखित करार आहे. त्यावर हिस्सेदारांची सही किंवा अंगठा असतो, जो त्यावेळच्या प्रत्यक्ष वहिवाटीला त्यांनी दिलेली संमती दर्शवतो. अनेक वर्षांनंतरचे वाद या एका सहीमुळे मिटू शकतात किंवा सुरूही होऊ शकतात. बापरे, म्हणजे ही सही खूपच महत्वाची आहे. आणि आकारफोड पत्रक, ते आकार म्हणजे महसूल फोडतं किंवा विभागून देतं असं काहीसं वाटतंय. अगदी तसंच आहे. आकारफोड पत्रक हे जमिनीच्या क्षेत्रफळासोबतच महसूल म्हणजे आकार सुद्धा विभागते. जेव्हा कोर्टाच्या आदेशाने, सरकारी संपादनाने किंवा जमीन अकृषिक म्हणजे NA झाल्याने हिस्से पडतात, तेव्हा प्रत्येक हिस्स्याचा नवीन सारा किती असेल हे यात ठरवलं जातं. अच्छा, म्हणजे यात सह्या नसतात? नाही, यात सह्या नसतात, कारण हे फक्त महसूल विभाजनाचे गणिती पत्रक आहे. थोडक्यात सांगायचं तर गुणाकार बुक हे वहिवाटीची मानवी संमती दर्शवतं, तर आकारफोड पत्रक हे महसुलाची सरकारी विभागणी दाखवतं. मोठी आणि महागात पडणारी चूक आहे. जुने रेकॉर्ड सोन्यासारखे जपून ठेवावे लागतात. एकत्रीकरणानंतर जुन्या सर्वे नंबरला काहीच किंमत नाही असं मानणं म्हणजे आपल्या जमिनीचा इतिहास पुसून टाकण्यासारखं आहे. मग जुने आणि नवे रेकॉर्ड जोडणारा दुवा कोणता? त्यासाठी एक अधिकृत पूल असतो, त्याला एकत्रीकरण पत्रक म्हणतात. म्हणजे हे एकत्रीकरण पत्रक एका प्रकारचं रोझेटा स्टोन आहे, जे जुन्या सर्वे नंबरच्या भाषेला नव्या गट नंबरच्या भाषेत भाषांतरित करतं. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला. हे रोझेटा स्टोनच आहे. या पत्रकात एकूण 33 रकाने असतात. रकाने 1 ते 14 मध्ये एकत्रीकरणापूर्वीची स्थिती म्हणजे तुमचा जुना सर्वे नंबर, त्याचं क्षेत्र, मालकाचं नाव दिलेलं असतं. आणि रकाने 15 ते 33 मध्ये एकत्रीकरणानंतरची स्थिती म्हणजे नवीन गट नंबर आणि त्याचं क्षेत्र दिलेलं असतं. माझ्याकडे केस आली होती ज्यात एकत्रीकरणानंतर जमिनीच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. मग काय झालं? आम्ही जुन्या सर्वे नंबरच्या आधारे आणि या एकत्रीकरण पत्रकामुळेच ती चूक दुरुस्त करू शकलो. याशिवाय जुने हक्क सिद्ध करणं जवळजवळ अशक्य आहे. आता शेवटचा पण एक महत्वाचा मुद्दा. समजा या सगळ्या रेकॉर्डमध्ये, विशेषतः आकारबंधमध्ये काही बदल करायचा असेल तर, जसं की शेतजमीन अकृषिक झाली किंवा नदीच्या प्रवाहामुळे जमिनीचं क्षेत्र बदललं, तेव्हा काय प्रक्रिया असते? कमी जास्त पत्रक किंवा कजाप नावाचं काहीतरी असतं, ते इथे कामी येतं का? बरोबर. कमी जास्त पत्रक हे आकारबंध म्हणजे गाव नमुना 1 मध्ये कोणताही बदल करण्यासाठी वापरले जाणारे अधिकृत पत्रक आहे. याच्या मंजुरीशिवाय तलाठी आकारबंधात एक साधा बदलही करू शकत नाही. अच्छा, म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे? हो. तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीत म्हणजे जमीन अकृषिक झाल्यावर, मूळ मोजणीतली एखादी गणिती चूक दुरुस्त करायची असेल तेव्हा, किंवा सरकारकडून जमीन संपादित झाल्यावर, किंवा अगदी नदीपात्र बदलल्याने जमिनीचं क्षेत्र कमी जास्त झाल्यावर भूमी अभिलेख कार्यालय हे पत्रक तयार करते. उपअधीक्षक भूमी अभिलेख हे पत्रक मंजूर करतात आणि त्यानंतरच गाव नमुना 1 मध्ये बदल होतो. हा एक अत्यंत कळीचा दस्तऐवज आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण जमिनीच्या मोजणीचा संपूर्ण प्रवास पाहिला. रिव्हिजन, सेटलमेंट, पुनर्मोजणी ते एकत्रीकरण. आपण टिप्पण, आकारबंध, गुणाकार बुक, एकत्रीकरण पत्रक आणि कमी जास्त पत्रक यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची ओळख करून घेतली. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. नक्कीच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. सरकार योजना आणते, कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. आपल्या जमिनीचा प्रत्येक कागद समजून घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, कागद बोलेल तर कोणी अडवू शकणार नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. खरंच. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणता विषय घ्यायचा हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.